हा आहे उमटे धरणाचा जॅकवेलकडे जाणारा रस्ता, जॅकवेलकडे जाणारा ब्रिज जो तुटून जवळजवळ 10-12 वर्षे झालीत, जवळजवळ 10-12 वर्ष, परंतु अजूनपर्यंत तो ब्रिज बनवला नाही. आणि बघत असाल ही जॅकवेलची आतमध्ये सिस्टीम आहे, कशी मेंटेनन्स केली गेलेली नाही, त्यामुळे इकडून पाणी फेकता येत नाही. बाहेर फिल्ट्रेशन प्लांट आहे, त्या फिल्ट्रेशन प्लांटचा आणि धरणाच्या पाण्याचा काहीच संबंध येत नाही. इथून जे पाणी जातं माणसांना ते डायरेक्ट कोणतंही ट्रीटमेंट न करता जातं. हे पाणी आहे जे एकदम रंगाने हिरवं शेवाळ आहे. तिकडे मागे गुरे वगैरे दिसत असतील आपल्याला, असं पाणी आहे. आणि हेच पाणी लोकांना प्यायला लागतं. दूषित पाणी पिऊन लोक आजारी पडत आहेत. आत्ता तर 3 दिवसातून किंवा 4 दिवसातून पाणी येतं. काही विभागात तर पाणी अजिबातच येत नाही. पाण्याचं एकदम शून्य नियोजन आहे, ढिसाळ कारभार आहे. शासनाने पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं ते म्हणजे हे उमटे धरण बांधून जवळजवळ 45 वर्ष झाली असतील. एकदाही गाळ काढलेला नाही. आणि गाळ एवढा झालेला आहे की तो काढायला यंत्रसामुग्री कमी पडेल. आणि बंधारा बघत असाल तुम्ही, बंधारा देखील एकदम फुटलेल्या अवस्थेत आहे. शासनाने निव्वळ दुर्लक्ष केलेलं आहे ह्या विभागात शासन लक्षच घालत नाही आहे. आणि इथले कार्यकर्ते एकदम थंड आहेत. कोणीही कार्यकर्ता पुढे जाऊन धरणाबद्दल आस्था व्यक्त करत नाही. लोकांना विकत पाणी घ्यावं लागत आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. एवढं मोठं धरण असून देखील विकत घ्यावं लागत आहे, ही खूप मोठी शोकांतिका आहे. आज आम्ही उमटे धरणावर आलेलो आहोत. आकाश गावंड, राकेश पाटील ॲडव्होकेट जे आंदोलन करतात ते देखील आज इथे आलेले आहेत. बघा, ही अशी एकंदरीत अवस्था आहे. कुठल्याही नेत्याला सुखदुःख नाही. आता इलेक्शनचा टाईम आहे, त्या टायमामध्ये टँकरने कुठे कुठे पाणी वाटप करत आहेत, कार्यकर्ते करत आहेत, नेते करत आहेत. पण ते कुठपर्यंत करणार? लोकांना शेवटी पाण्याअभावी राहायला लागत आहे. हे उमटे धरण जवळजवळ 40 गावांना पाणी देत आहे, परंतु एवढं दुर्लक्षित झाल्यामुळे सरकारची उदासीनता इथं दिसून येत आहे आपल्याला. अत्यंत वाईट अवस्था आहे या विभागाची.